हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? हेल्दी वेज ट्रीट्समध्ये तुमचे मनापासून स्वागत. आजपासून आपण डब्याची गोष्ट या नवीन सिरीजची सुरुवात करत आहोत आणि आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक अशी रेसिपी जी चवीला तर भारी आहेच, पण आरोग्यासाठी पौष्टिकही आहे आणि लहान मुले ती खूप आवडीने खातील. तर आज आपण बनवतोय इन्स्टंट रॅगी पॅनकेक्स. चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. अर्धा कप नाचणी पीठ, अर्धा कप कणिक, 1.5 कप दूध, पाव कप कोको पावडर, पाव चमचा बेकिंग पावडर, चिमूटभर बेकिंग सोडा, मध्यम आकाराचं केळं लागणार आहे आपल्याला आणि पाव कप तूप. आता आपण पॅनकेक्स बनवायला घेऊया. तर सगळ्यात आधी आपण मिक्सरमध्ये सर्व साहित्य घालायचे आहे. इथे मी 1.5 कप दूध घेतले आहे, पण जर तुम्हाला कन्सिस्टन्सी घट्ट वाटली तर तुम्ही थोडंसं पाणी किंवा दूध काहीही ॲड करू शकता. आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरमधून फिरवून छान घ्यायचे आहे. हे असे छान बॅटर तयार झाले पाहिजे. यामध्ये आपण गोडव्यासाठी साखरेऐवजी ऑर्गॅनिक गुळाचा वापर करतो, ज्यामुळे आणखी हेल्दी होतं आणि मुलांच्या दृष्टीने खूप सुरक्षित असतं. चला तर मग आता आपण पॅनकेक्स बनवायला घेऊया. त्यासाठी एका तव्यावर आपण पहिल्यांदा थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि हे पॅनकेकचं बॅटर त्याच्यावर थोडंसं जाडसर पसरवून घ्यायचं आहे. आता हे झाकण ठेवून 1-2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. आता झाकण उघडून ते हलक्या हाताने काढून घ्या आणि पलटवून दुसऱ्या बाजूनेही छान शेकून घ्या. याच प्रकारे आता आपल्याला उरलेल्या पिठाचे पॅनकेक्स बनवायचे आहे. तर पुढचे पॅनकेक्स आपण सगळे याच प्रकारे बनवून घेऊ. बऱ्याचदा मुलांना नाचणीची भाकरी, नाचणीचे लाडू आवडत नाहीत, पण अशा पद्धतीने जर पॅनकेक्स करून दिले तर मुलं डबा अगदी फस्त करतील. हे बघा, आपले गरमागरम फ्लफी रागी पॅनकेक्स तयार आहेत. हे तुम्ही मध, फ्रेश फ्रूट्स किंवा अगदी लहान मुलांना चॉकलेट सिरपसोबत देऊ शकता. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक नक्की करा, व्हिडिओ शेअर करा आणि अशा सोप्या रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.